नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण अखेर आला आहे. एस-आर-पी-एफ राज्य राखीव पोलीस बल भरतीचे हॉल तिकीट अधिकृतपणे प्रसिद्ध झाले आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून अवघ्या 2 मिनिटात हॉल तिकीट कसं डाउनलोड करू शकता. लिंक कुठे मिळेल आणि डाउनलोड करता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. मित्रांनो, एस-आर-पी-एफच्या विविध गटांसाठी ही परीक्षा होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचा मेसेज किंवा ईमेल आले असतील, पण जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल, तर ही काळजी करू नका. मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे, त्याद्वारे तुम्ही थेट पोर्टलवर जाऊन तुमचं हॉल तिकीट तपासू शकता. तर तुम्हाला सर्वात पहिले महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-2025 या वेबसाईटवरती यायचं आहे. जरी तुम्हाला ही जर वेबसाईट भेटत नसेल, तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देईल, जेणेकरून तुम्ही लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट आपल्या या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईट आल्यावरती तुम्हाला इथे दिसेल अर्ज क्रमांक प्लस जन्मदिनांक. तर इथे तुम्हाला तुमचा जो अर्ज क्रमांक आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. मित्रांनो, हा अर्ज क्रमांक तुम्ही व्यवस्थितपणे टाका, जेणेकरून म्हणजेच कोणताही प्रॉब्लेम यायला नको. तर सर्वात पहिले तुम्हाला इथे अर्ज क्रमांक आणि त्यासोबतच तुमचा जन्मदिनांक म्हणजेच डेट ऑफ बर्थ ही टाकायची आहे आणि डेट ऑफ बर्थ ही तुम्ही विदाऊट स्लॅश आणि विदाऊट कोणतंही साइन न वापरता ही टाकायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इथे तुम्ही हे टाकून घ्यायचं आहे आणि जस्ट इथे पुढे जा या बटणावरती क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुम्ही तुमचे हॉल तिकीट हे तुमच्या फोनमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता आणि काही मुलांचे हॉल तिकीट हे डाउनलोड होत नसतील, कारण की त्यांनी सगळ्या ग्रुपचे हॉल तिकीट अजून जनरेट करायला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे कोणीही काळजी करायची नाही. सर्वांचे हॉल तिकीट हे जनरेट होत आहेत. काहींचे झाले आहेत आणि काहींचे होत आहेत. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. हॉल तिकीट हे जनरेट होणारच आहेत आणि जसे ते जनरेट होतील तुम्हाला मेल किंवा एस-एम-एस येईल आणि तुम्ही इथेही रेग्युलर येऊन ते चेक करायचं आहे. आता तुम्हाला एक हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुमच्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला अत्यंत बारकाईने चेक करणं अनिवार्य आहे. तर तुमचे नाव, फोटो आणि सही स्पष्ट आहे का ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर परीक्षेला जाताना हॉल तिकिटाची रंगीत किंवा स्पष्ट झेरॉक्स आणि एक मूळ ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत नेण्यास विसरू नका. काही तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट थोडी स्लो चालू शकते, कारण एकदम सर्व विद्यार्थी लॉग इन करत आहेत. त्यामुळे थोडा वेळ वाट पहा आणि पुन्हा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अशी होती हॉल तिकीट डाउनलोड करण्याची सोपी पद्धत. जर तुम्हाला काही अडचण येत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे हॉल तिकीट वेळेत काढू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परीक्षेला तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.